नमस्कार. श्रीनुच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 25 डिसेंबर 2025 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने. चुकांपासून शिकल्याशिवाय मोठे यश मिळू शकत नाही. आजचा सुचारपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता किंवा छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पदभार स्वीकारताच शहरात ऍक्शन मोडमध्ये कामाला सुरुवात केली आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील बंद पडलेल्या कारखान्यांवर थेट लक्ष केंद्रित करत अवैध धंद्यांवर कारवाईसाठी विशेष पाहणी मोहीम राबविण्यात आली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश ओला सरांच्या मार्गदर्शनाने मी स्वतः, माझे सहकारी श्याम घुगे आणि रमेश धुमाळ आणि त्याचबरोबर आमच्या पोलीस स्टेशनच्या चारही पोलीस स्टेशनच्या टीम बडनेरा, वलगाव, नांदगाव पेठ आणि राजापेठ अशा 4 पोलीस स्टेशनच्या टीमनी मिळून शहरातील विविध ज्या बंद पडलेल्या फॅक्टरीज असतील किंवा ज्या आयसोलेटेड एरियामध्ये असतील अशा फॅक्टरीजमध्ये सरप्राईज व्हिजिट देऊन त्या ठिकाणी चेकिंग केले की जेणेकरून कोणत्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचं किंवा तत्सम अंमल निर्माण करणाऱ्या गुंगीकारक पदार्थांचं उत्पादन चालू आहे का याबाबत चेकिंगची मोहीम आम्ही राबवली होती. प्रथमदर्शनी तशा पद्धतीचं काही आम्हाला आढळून आलं नाही, परंतु अशा पद्धतीचं काही उत्पादन किंवा साठा आपल्या हद्दीत असू नये याच्याकरता ही मोहीम राबवण्यात आलेली होती. आणि याच मोहिमेचं आणखीन एक्सटेन्शनसुद्धा आम्ही येणाऱ्या कालामध्ये करत आहोत. यामध्ये आमचे पोलीस निरीक्षक जे आहेत संदीप चव्हाण क्राईम ब्रँचचे, पुनीत कुलट बडनेराचे चव्हाण साहेब आणि वलगावचे पानसरे आणि त्यांचे पण पथकांनी सहभाग घेतलेला होता. आणि हीच मोहीम आम्ही कंटिन्युअस चालू ठेवणार आहोत जेणेकरून कुठल्याही प्रकारे अशा प्रकारच्या अंमली पदार्थांची निर्मिती किंवा साठा आपल्या हद्दीत असू नये. नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली अमरावती शहर पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात कंबर कसली आहे. आगामी काळात अशा कारवायांमुळे गुन्हेगारीवर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाजपाने महानगरपालिकेच्या निवडणुकीत फक्त 55 उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या 55 जागांसाठी इच्छुक उमेदवारांची यादी मोठी असल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. सध्या कोणत्या 55 उमेदवारांना संधी मिळणार हे चित्र अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये तसेच पक्षांतर्गत फूट पडू नये यासाठी भाजपाने एक विशेष रणनीती आखली आहे. या रणनीतीनुसार बी फॉर्म उमेदवारांच्या नावासकट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या क्षणीच सादर केला जाणार आहे. उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जाईल तेव्हाच त्याला अधिकृत बी फॉर्म देण्यात येणार आहे. या निर्णयामागचा मुख्य उद्देश म्हणजे उमेदवारीबाबत शेवटच्या क्षणापर्यंत गोपनीयता राखणे, बंडखोरी टाळणे, नाराज कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्यापासून रोखणे. फक्त 55 जागा आणि दावेदारींसाठी मोठी संख्या. हे पाहता भाजपाने हा कठोर पण आवश्यक निर्णय घेतल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर महानगरपालिका निवडणुकीतही भाजपात सर्वाधिक पसंतीची पक्ष असल्याचं चित्र आहे. मात्र या निवडणुकीत तिकीट वाटपाचा प्रश्न भाजपासाठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसत आहे. अलीकडच्या काळात पक्षात प्रवेश केलेल्या नव्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळण्याची मोठी अपेक्षा आहे, पण ही नाराजी सांभाळताना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. याचाच परिणाम म्हणजे अनेक असंतुष्ट कार्यकर्ते कुणी युवा स्वाभिमान, कुणी राष्ट्रवादी काँग्रेस तर कुणी शिंदे गटाच्या शिवसेनेकडे वळताना दिसत आहे. या सगळ्यांमागचा मुख्य उद्देश एकच, या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळावं. दरम्यान काही कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्यानंतर पुन्हा घर वापसी करत आहेत.
तर काही नवे चेहरे नव्या पक्षात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे. 23 डिसेंबर पासून महानगरपालिकेचे उमेदवारी अर्ज उचलण्याची आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज मोठ्या संख्येने उचलले गेले असले तरी अद्याप कोणत्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार अर्ज दाखल झालेला नाही. सर्व उमेदवार पक्षांकडून अधिकृत उमेदवारीची वाट पाहत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपातील काही असंतुष्ट कार्यकर्ते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सगळ्या घडामोडींचं स्पष्ट चित्र 30 डिसेंबर पर्यंत समोर येण्याची शक्यता आहे. कोण कुठल्या पक्षातून उमेदवारी दाखल करतो आणि पक्षांतर्गत वादांना भाजप कसं सामोरं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका सपना ठाकूर आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे महापालिका निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. अमरावती शहरातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सपना ठाकूर यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत युवा स्वाभिमान पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश 25 डिसेंबर रोजी अमरावती येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयात पार पडला. यावेळी सपना ठाकूर यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला. निवडणुका तोंडावर असताना झालेल्या या पक्षांतरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे माजी नगरसेवकांची ही घरवापसी मांडली जात असून युवा स्वाभिमान पक्षाला यामुळे बळ मिळाल्याचे चित्र आहे. आज 25 डिसेंबर भारताचे प्रथम माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आणि आज आमच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या एक आनंदाचा क्षण आहे की आमचे पारिवारिक संबंध असलेल्या आमच्या नगरसेविका युवा स्वाभिमान पार्टीच्या सपनाताई ठाकूर या परत आपल्या परिवारामध्ये वापस आलेल्या आहे आणि वडाळीच्या विकासासाठी मंगलधामच्या विकासासाठी पुनश्च त्या सेवेमध्ये तत्पर राहण्यासाठी सज्ज आहे. अशा आमच्या नगरसेविका ज्यांनी युवा स्वाभिमान पार्टीतर्फे आपले आशिषभाऊ गावंडे आणि सपनाताई ठाकूर यांनी जे प्रभागामध्ये विकास केला आहे त्या कार्याला पूर्ण कंटिन्यू नेण्याचं काम पुन्हा हे दोघंजण करतील या उद्देशानं ताईंचा या ठिकाणी पुन्हा घर वापसी झाला आहे. त्याबद्दल मी सपनाताईचं, शैलेश भाऊचं आणि पूर्ण वडाळीच्या परिसरातील नागरिकांचं आणि युवा स्वाभिमानाचे असलेल्या सर्व माझे मातृशक्ती आणि युवा मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. पक्षप्रवेशावेळी बोलताना सपना ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ विचार बाजूला पडत चालल्यामुळे आपण युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश केल्याचे स्पष्ट केले. युवा स्वाभिमान पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जनतेच्या प्रश्नांसाठी आणि शहराच्या विकासासाठी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे विचार न पटल्यामुळे मी परत युवा स्वाभिमान आपली घरच आहे त्यामुळे मी माझ्या घरी स्वतः परत आलेली आहे आणि समस्त वडाळी प्रभागातील नागरिकांची इच्छा होती BJP-सोबत BJP युवा स्वाभिमानचं गठबंधन असल्यामुळे त्यांच्यासोबत मी आलेली आहे. एकंदरीतच माजी नगरसेविका सपना ठाकूर यांचा युवा स्वाभिमान पक्षात पुनर्प्रवेश हा महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा महत्वाचा ठरणार आहे. या पक्ष बदलाचा नेमका परिणाम काय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माजी नगरसेविका सपना ठाकूर यांनी आगामी अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट सोडून युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे सपना ठाकूर यांचा राजकीय प्रवास हा युवा स्वाभिमान पक्षातूनच सुरू झाला होता. 2017च्या निवडणुकीत त्या युवा स्वाभिमान पक्षातूनच नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नगरसेविका म्हणून काम केले. मात्र आता पुन्हा एकदा त्या आपल्या मूळ पक्षात म्हणजेच रवी राणा यांच्या नेतृत्वाखालील युवा स्वाभिमान पक्षात परतत आहेत. यापूर्वी सपना ठाकूर या युवा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावरच निवडणूक लढवून नगरसेविका झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या या पुनरागमनामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत या पक्षप्रवेशाचा त्यांना किती राजकीय फायदा होतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार असले तरी सध्या तरी या निर्णयामुळे शहरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. बांगलादेशमध्ये घडत असलेल्या घटनांच्या निषेधार्थ गुरुवारी शहरात बजरंग दलाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलंय. शहरातील प्रमुख चौकात बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करत पोस्टर जाळून तीव्र निषेध करण्यात आला आहे. गुरुवारी शहरातील प्रमुख चौक म्हणजेच राजकमलांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या कथित अत्याचाराचा तीव्र निषेध केलाय. यावेळी बांगलादेशचे पोस्टर जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बांगलादेशवर तात्काळ कारवाई करा, हिंदूंवरील अत्याचार बंद करा अशा घोषणा आंदोलनस्थळी दिल्या गेल्या. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारकडे ठोस कारवाईची मागणी केली असून जर तात्काळ निर्णय घेण्यात आला नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बीते दिनों में बांग्लादेश में जो हिंदुओं पर क्रूर अत्याचार हुए, सोशल मीडिया के माध्यम से संपूर्ण विश्व में वो हम सब ने देखा है. एक हिंदू जिसने केवल इतना कहा कि सबका मालिक एक, सभी भगवान एक समान है, उसके इतने कहने पर बांग्लादेशी आतंकवादियों ने, बांग्लादेशी गैर हिंदू आतंकवादियों ने उस युवक की निर्मम हत्या कर दी. इतने तक ही नहीं रुके, उसकी लाश को घसीटकर चौराहे पर ले गए. उसकी लाश को निवस्त्र किया गया और उसे एक वृक्ष से टांगकर चौराहे पर जिंदा जला दिया गया और उसके बाद धार्मिक नारे दिए गए. इससे यह दर्शाता है कि बांग्लादेश वहां के हिंदुओं को समाप्त करना चाहता है. कुछ दिनों पहले हमने नारा सुना था कि बटेंगे तो कटेंगे, लेकिन आज उसके साथ ये नारा जोड़ना पड़ेगा कि घटेंगे हिंदू तो कटेंगे. ये परिस्थिति बांग्लादेश में दिख रही है क्योंकि आज वहां का हिंदू घटा हुआ है. अभी क्या मांग है आपकी? हमारी यही मांग है इस आंदोलन के माध्यम से कि भारत सरकार गंभीरता से इस विषय में दखल ले. उनकी जो भी विदेश नीतियां हैं उसके अंतर्गत इस घटनाओं का तुरंत पूर्ण विराम बांग्लादेश में लगना चाहिए. अन्यथा जो उचित उत्तर हो वो बांग्लादेश को देना चाहिए. बांगलादेशातील घटनांच्या निषेधार्थ बजरंग दलाने केलेलं हे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून अमरावती महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फोरम यांच्यात युती जाहीर करण्यात आली असून ही निवडणूक डॉक्टर निलेश विश्वकर्मा आणि डॉक्टर अलीम पटेल यांच्या नेतृत्वात लढविण्यात येणार आहे. भाजप विरोधात नवा राजकीय पर्याय उभा करण्याचा या युतीचा उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. आज दिनांक 25/12/2025 रोजी होणाऱ्या अमरावती महानगरपालिका निवडणुकी संदर्भात वंचित बहुजन आघाडी व युनायटेड रिपब्लिकन फोरम यांचे अध्यक्ष अलीमभाई पटेल तसेच आमचे नेतृत्व करणारे डॉक्टर निलेशजी विश्वकर्मा ह्या दोघांच्या नेतृत्वात अमरावती महानगरपालिका निवडणूक आम्ही लढवत आहोत. त्यासाठी आज आम्ही युती संदर्भात पत्रकार परिषद मध्ये हे जाहीर केलेलं आहे. होणाऱ्या अमरावती महानगरपालिकेत आम्ही दोघं मिळून आमच्या उमेदवारांची ताकद वाढवून त्यांना जास्तीत जास्त यश कसं प्राप्त करता येईल त्याचा प्रयत्न आम्ही दोघं मिळून करणार आहोत. आणि मला निश्चितच हा विश्वास आहे ह्या युतीने अमरावती शहरातील राजकारणात जे वलय निर्माण होईल त्या वलयाचा प्रस्थापित राजकीय पक्षांना 100% घाम सुटेल आणि आम्ही आमची ताकद होणाऱ्या निवडणुकीत दाखवून 16 जानेवारीच्या रिझल्टच्या दिवशी ती ताकद सगळ्यांसमोर येईल. सगळ्या आमच्या युतीच्या उमेदवारांना अमरावती महानगरपालिकेतील मतदाते
100% सहकार्य करतील अशी मी सगळ्या मतदारांकडून अपेक्षा करतो. आणि त्यांच्यासोबत आमचं डिस्कशन सुरू आहे. आता तर आजची जी प्रेस वार्ता आहे ते वंचित बहुजन आघाडी, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि युनायटेड रिपब्लिकन फोरम यांच्यात युती झालेली आहे. हे समवैचारिक पक्ष आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आमचे आयडियल आहे, आम्ही लीडर मानतो त्यांना, आणि त्यांचे विचारधाराशी आमचं संलग्न आहे आणि हे विचारधारा आम्हाला समोर घ्यायची आहे. फुले शाहू आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, संत गाडगे महाराज यांची विचारधाराला अमरावतीमध्ये प्रस्थापित करणे आणि ते विचारधारावर चालणाऱ्या लोकांना एक चांगला संधी देणे, एक प्लॅटफॉर्म देणे, याच्यासाठी हे युती तयार झालेली आहे. आणि महानगरपालिका इलेक्शन 2026 हे युती पूर्ण ताकदीने लढणार आहे. युनायटेड रिपब्लिकन फोरमची जी घोषणा आहे पहिल्या यादीची ती होणार असून सीटेचा आता आमचं दोघांपैकी जे एरियाज जे स्ट्रॉंग आहे, वंचित बहुजन आघाडीचं जे एरिया स्ट्रॉंग आहे किंवा आमचं जे एरिया स्ट्रॉंग आहे, त्याच्यात आम्ही एक कोऑर्डिनेशन बसवलेलं आहे. त्याच्यात 87 पैकी कमीत कमी 60 सीट आज आमची तयार आहे आणि जे राहिलेली सीट आहे ते पण 2-3 दिवसात फायनल करणार आहोत. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फोरमची युती भाजपसाठी मोठं आव्हान ठरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नवा राजकीय पर्याय मतदार स्वीकारणार का, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. अमरावती शहरासाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणारी बातमी आहे. कॅन्सर रुग्णांकरिता अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या 100 खाटांच्या सुजाण सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण येत्या 27 डिसेंबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अत्याधुनिक हॉस्पिटलचे उद्घाटन होणार असून यामुळे अमरावतीसह विदर्भातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. अमरावती शहरातील छत्री तलावाजवळील जेवणनगर परिसरात उभारण्यात आलेल्या भारतातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक 100 खाटांच्या सुजान सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण 27 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रेडिओथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी आधुनिक मशीनचा वापर केला जाणार आहे. किमोथेरपी तसेच सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रियांसाठी मॉडर्न ऑपरेशन थिएटरची उभारणी करण्यात आली आहे. तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून येथे सर्व प्रकारचे कॅन्सर ऑपरेशन आणि जटिल शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. अमरावतीमध्येच कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे आता रुग्णांना उपचारांसाठी नागपूर, पुणे किंवा मुंबई येथे जाण्याची गरज भासणार नाही. या हॉस्पिटलमध्ये किमोथेरपीसाठी विशेष डॉक्टरांची टीम 24 तास उपलब्ध राहणार असून रुग्णसेवेला प्राधान्य देण्यात येणार आहे. गेल्या 35 वर्षांपासून कॅन्सर रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर राजेंद्र सिंग अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली हे हॉस्पिटल कार्यरत राहणार आहे. या ठिकाणी पॅथॉलॉजी, सोनोग्राफी, इको, सिटी स्कॅन, हिमॅटॉलॉजी यासह सर्व अत्यावश्यक तपासणी सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच अत्याधुनिक रेडिओथेरपीसाठी इलेक्ट्रोसिनर्जी प्लॅटफॉर्म मशीनद्वारे उपचार करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना अंतर्गत येथे निशुल्क उपचार करण्यात येणार आहेत. याशिवाय सर्व प्रकारच्या हेल्थ इन्शुरन्स योजना अंतर्गतही उपचार सुविधा उपलब्ध राहणार आहेत. 27 दिसंबर को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के द्वारा अपने 100 बेडेड वेरी मॉडर्न कैंसर हॉस्पिटल का उद्घाटन होने जा रहा है. 100 बेडेड कैंसर हॉस्पिटल जहाँ की हर सुविधा उपलब्ध रहेगी. ट्रीटमेंट की किसी को भी नागपुर बॉम्बे जाने की जरूरत नहीं पड़ेगी. प्रोग्राम 11 से लेकर 5 बजे तक रहेगा. मुख्यमंत्री जी रहेगी और मैं आप सभी से निवेदन करता हूँ कि आप भी वहाँ पधारकर हमें अनुग्रहित करें. अमरावतीसाठी ही आरोग्य क्षेत्रातील मोठी उपलब्धी ठरणार असून या अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलमुळे हजारो रुग्णांना स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळणार आहेत. विदर्भातील कॅन्सर रुग्णांकरिता हा प्रकल्प आशेचा नवा किरण ठरणार आहे. अमरावती शहरातील शोभानगर परिसरात असलेल्या आई दुर्गादेवी मंदिरात मूर्ती नूतनीकरणानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 25 डिसेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झालेत.
अमरावती शहरातील शोभानगर परिसरात असलेली आई दुर्गादेवी मंदिर येथे नुकतेच देवीच्या मूर्तीचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले. या पवित्र कार्याच्या निमित्ताने देवस्थान समितीच्या वतीने 25 डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सकाळी अभिषेक, त्यानंतर होम हवन आणि दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील तसेच शहरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धार्मिक कार्यक्रमांना कालीमाता मंदिराचे पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज, सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया तसेच समाजसेवी पवन जाजोदिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसर यावेळी भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. आई दुर्गादेवी मंदिरातील मूर्ती नूतनीकरणानिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. भक्ती, श्रद्धा आणि एकतेचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय. नाताळाचा पवित्र सण सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त मध्यरात्री ठीक 12 वाजता विशेष प्रार्थना पार पडली. विद्युत रोषणाईने उजळलेले चर्च आणि भक्तिमय वातावरणाने भाविकांची मन जिंकलेत. ख्रिस्ती धर्मियांचा प्रमुख सण असलेला नाताळ सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या स्मरणार्थ रात्री 12 वाजता मध्यरात्रीची विशेष प्रार्थना पार पडली. यावेळी संपूर्ण चर्च परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. चर्चमध्ये येशू ख्रिस्तांच्या जन्माचे प्रतीक असलेला गोठ्यांचा सुंदर आणि आकर्षक देखावा उभारण्यात आला होता, ज्याने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. मध्यरात्री येशू ख्रिस्तांच्या जन्माची घोषणा होताच उपस्थित ख्रिस्ती बांधवांनी भक्तिभावाने प्रार्थना केली आणि एकमेकांना हॅपी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. या विशेष प्रार्थनेदरम्यान येशू ख्रिस्तांच्या जीवनकार्यावर आधारित संदेश देण्यात आला. शांतता, प्रेम, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या जन्मोत्सव कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव, महिला, युवक आणि बालकांची उपस्थिती लागली होती. प्रार्थना संपल्यानंतर एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आनंदात केक कापून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सर्वत्र येशू ख्रिस्तांच्या जन्माचा उत्साह आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले. सर्वत्र ख्रिसमस हे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करण्यात आली. येशू ख्रिस्तांच्या जन्मासाठी शुभेच्छा देण्यात आला आणि सर्वांना सुखी, आनंदी आणि सुखरूप ठेवण्याच्या प्रार्थना करण्यात आल्या. अशा भक्तिमय वातावरणात सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये नाताळाचा पवित्र सण उत्साहात साजरा करण्यात आला. शांतता, प्रेम आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ हीच शुभेच्छा. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागात आजही शिक्षणाचा प्रकाश पोहोचलेला नाही. मात्र ही अंधाराची दरी दूर करण्याकरिता वनबंधू परिषद पुढे सरसावली आहे. चलो जलाय दीप वहा जहा अभी भी अंधेरा है या प्रेरणादायी विचाराला कृतीची जोड देत वनबंधू परिषदेकडनं मेळघाटातील 330 गावांमध्ये एकल विद्यालय अभियान राबविले जात आहे. अवघ्या 30,000 रुपयात एक शाळा वर्षभरासाठी दत्तक घेण्याची सुवर्ण संधी समाजासाठी खुली करण्यात आली आहे. शहरातील मुले आज आधुनिक सुविधा, डिजिटल शिक्षण आणि सोयी सुविधांसह शाळेत जात असताना मेळघाटातील अनेक आदिवासी गावे आजही शिक्षणाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शेतीकाम, मजुरी, दैनंदिन संघर्ष यामुळे अनेक पालक मुलांना शाळेत पाठवू शकत नाहीत. यात अशिक्षिततेतून कुपोषण, अंधश्रद्धा आणि सामाजिक मागासलेपण वाढत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी फ्रेंड्स ऑफ ट्रिबल सोसायटी अमरावती चॅप्टर अंतर्गत कार्यरत असलेली वनबंधू परिषद मेळघाटात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करीत आहे. वनबंधू परिषदेच्या माध्यमातून सध्या 330 गावांमध्ये एकल विद्यालय, 7233 आदिवासी मुले व मुली दररोज 2 ते 3 तासांचे शिक्षण त्याच गावातील प्रशिक्षित आचार्यांद्वारे हे शिक्षण दिले जात आहे. याच विद्यालयांमध्ये केवळ अक्षर ओळख नाही तर पंचआयामी शिक्षण दिले जाते. त्यामध्ये प्राथमिक शिक्षण, ग्रामविकास, स्वाभिमान जागरण, आरोग्य शिक्षण, संस्कार शिक्षण,
महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण अभियानासाठी कोणतेही सरकारी अनुदान घेतले जात नाही. हे कार्य पूर्णतः समाजाच्या सहकार्यावर आणि दातृत्वावर अवलंबून आहे. वनबंधू परिषदेकडून समाजाला आवाहन करण्यात आले आहे की 30,000 रुपये देऊन एक एकल विद्यालय वर्षभरासाठी दत्तक घ्यावे. दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या शाळेवर तुमच्या नावाचा फलक, संपूर्ण वर्षभर शाळा तुमच्या नावाने ओळखली जाईल. वनयात्रा उपक्रमातून प्रत्यक्ष जंगलात जाऊन कार्य पाहण्याची संधी. या अभियानात अध्यक्ष ओमप्रकाश नावंदर, सचिव सुमित कलंत्री, संस्थापक अध्यक्ष चंद्रकुमार जाजोदिया आणि कार्यकारी अध्यक्ष दिलीप भाई पोपट तसेच महिला समितीमध्ये अध्यक्ष आशा लड्डा आणि सचिव राजेश्री निखरा यांचे विशेष योगदान आहे. बुधवार 24 डिसेंबर रोजी शहरात भव्य रॅली काढल्यानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि यामध्ये लहान मुलांनी, विद्यार्थ्यांनी आपली सांस्कृतिक कला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. उपस्थित सभी अतिथिगणों को मेरा जय श्री राम. मैं माई राधाबाई संतोष जोले, ग्राम मोगरदा में एकल अभियान की छात्रा हूँ. मैं रोज विद्यालय में 6 बजे से 9 बजे तक पढ़ती हूँ. मुझे पढ़ाया जाता है. मैं श्री राम जी की वंशावली बताने जा रही हूँ. मनु इक्ष्वाकु विकुक्षी अनेनास ककुत्स्य अनेनास पृथु आद्रा युनाश्व श्रावस्त बृहदश्व कुवलश्व धृताश्व प्रमोद अयरेश्व निंकुब सहंताश्व अक्रूपाश्व प्रसेनजित युनाश्व मांधातृ पुरुकुत्स त्रसदस्यु संभूत अनरण्य त्रादश्व अयरेश्व वसुमाता तृतन्वंत्रयारुण त्रिशंकु सत्यव्रत हरिचंद्र रोहित हरित विजय रुरु गुरु बाहु सगर समंशुमान दिलीप भगीरथ श्रुत नाभाग अंबरीश सिद्दीप अयुधाई ऋतुभर्ण सर्वकाम सुदाम मित्राशा अश्मक मुलक सत्रत दिव्य विश्वासा दिलीप द्रुतबाहु रघु और दशरथ के पुत्र प्रभु श्री राम जी. जय श्री राम. बहुत ही सुंदर, लेकिन वास्तविक जीवन में जिसमें अमल किया जाता है, यह कोई फिल्म नहीं थी, ये कोई ड्रामा नहीं था, ये वास्तविक जीवन और जीवन की हकीकत है. हमारे संस्कृति को अगर हमको बचाना है, मैं यहाँ बैठे हुए मेरे जितने भी यहाँ पर जो जागरूक नागरिक है, इन आचार्यों की तो बात छोड़ ही दीजिए, लेकिन हम जो समर्थ लोग यहाँ बैठे हैं, मैं उन सबसे एक ही निवेदन करना चाहूँगा. अगर हमको हमारा घर बचाना है, हमारा व्यापार बचाना है, हमारे भावी आने वाली पीढ़ी को बचाना है और देश को बचाना है, तो हमको इन बच्चों को ये संस्कार देने के लिए सबको आगे आने पड़ेंगे, सबको आगे आना पड़ेगा. केवल 2,500 रुपये मात्र एक महीने से 30,000 में आप सब लोग एक राष्ट्र निर्माण का इतना बड़ा काम करेंगे कि आपको जीवन पर फक्र रहेंगे. मैं कृपया आप सबके तरफ से इन सबको एक बार आप सबकी ओर से नमस्कार करता हूँ, दंडवत प्रणाम करता हूँ और पुनः आप सबको एक ही निवेदन है मेरा कि आप इन सब के जीवन के अंदर में एक अच्छी आशा की किरण लेके आए और राष्ट्र निर्माण में अपनी अपनी भूमिका निभाएं. धन्यवाद लप्पी भैया. मैं आपको बताना चाहूँगा, साक्षात दंडवत हमारे लप्पी भैया की ओर से. और क्या चाहिए. बहुत धन्यवाद लप्पी भैया. मैं आपको बताना चाहूँगा, ये लप्पी भैया, इनकी इतनी ताकत मुझे मिलती है कि ये एकल अभियान अगर चल रहा है तो बड़े गिनती के लोगों के बल पे ये चल रहा है. लप्पी भैया ने मुझे कभी भी निराश नहीं किया. इस वर्ष लप्पी भैया ने 21 स्कूलों के लिए धन देने का संकल्प लिया है. जोर से तालियां लप्पी भैया के लिए. ऐसे लप्पी भैया हमारे की कभी भी कोई भी समस्या लेके जाता हूँ तो बोले क्या करना है बताओ, ज्यादा इतना चिंता मत करो, हमें पता है आप जो कर रहे हो सही कर रहे हो. इतना विश्वास पाना भी बहुत बड़ी चीज है भैया, और उसके लिए बहुत धन्यवाद आपका. साथ में मेरे श्याम जी पिंजानी भी यहाँ पे खड़े हैं. श्याम जी आइए. सभी लोग जानते हैं हमारे बीसी लैंड के बहुत अच्छे व्यापारी श्याम जी है. व्यापारी तो बहुत बड़े हैं लेकिन दिल से भी बहुत बड़े हैं. श्याम जी की भी वही बात है. यहाँ पे हमारी जितनी भी महिला आचार्य बैठी है, आप सब देख रहे हो, इन्होंने एक ही कलर की साड़ियाँ पहनी हुई है. कहाँ से आ गई है.
कहीं किसी के पास में पता ही नहीं चलता क्या हो जाता है, बस मांगने की देरी है। श्याम जी ऐसा हमें चाहिए, मनाई तो है नहीं। ये ऐसे ऐसे लोग हमारे साथ में रहने के बाद हमें चिंता क्या करनी है। मैं बोला ना, ये जो आयोजन हुआ है राम जी की कृपा से हुआ है, तो ये राम जी की कृपा, बस राम जी के रूप में ये सारे यहाँ पे बैठे हैं। श्याम जी भी 2 मिनट हमको मार्गदर्शन करेंगे। एकल विद्यालय के द्वारा जो ये संस्कार निर्माण का कार्य हो रहा है, इसमें हमको सहभागी सभी को होना चाहिए, क्योंकि धर्म सुरक्षित रहेगा तो हम सुरक्षित रहेंगे। और संस्कार एक प्रबला शक्ति है, इनको संस्कार इतने अच्छे दिए जा रहे हैं तो हम उम्मीद करते हैं कि भविष्य सुंदर ही रहेगा। और जो कुछ लोग थोड़ा कम ध्यान देते हैं, थोड़ा मुक्त हस्त से ध्यान देंगे, दान देंगे, ध्यान देंगे, अच्छा रहेगा। तालियां सीताराम जी के लिए। वैसे सीताराम जी की इच्छा 2 स्कूलों के लिए देने की थी, लेकिन भाभी जी ने बोला एक बार इस साल देखो सही में काम सही चलता है क्या, अगले साल सोचेंगे। हर घर में हो गौ माता, हर आंगन में तुलसी माता, हर घर में हो गौ माता, हर आंगन में तुलसी माता, गौ माता व भारत माता, सदा रहे हमारा नाता, गौ माता व भारत माता, सदा रहे हमारा नाता। भारत माँ की हम संतान, हम बनाए देश महान, भारत माँ की हम संतान, हम बनाए देश महान। बोल भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। मेळघाटातील एका छोट्या गावात पेटवलेला शिक्षणाचा दिवा उद्या एका पिढीचे भविष्य उजळू शकतोय। एका शाळेचा आधार, एका गावाचा विकास हा मंत्र घेऊन वनबंधू परिषद समाजाच्या सहभागाची वाट पाहत आहे। मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुका हे अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले जातात। येथील शिक्षण व्यवस्थेतील अडचणी, शिक्षकांची कमतरता आणि शाळांमधील मूलभूत सुविधा याकडे लक्ष देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी प्रत्यक्ष भेटी देत समस्या जाणून घेतल्या। बुधवारी चिखलदरा तालुक्यातील विविध शाळांची पाहणी करत त्यांनी शिक्षक, शिक्षिका, पालक आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी संवाद साधला। शिक्षणात दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। धारणी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांच्या नेमणुका झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा वेळ व गुणवत्ता सुधारण्यास याचा मोठा फायदा होत आहे। याबाबत गट शिक्षणाधिकारी गुणवंत वरघट यांनी सांगितले की धारणी तालुक्यातील मुख्याध्यापकांची 150 ते 160 रिक्त पदे भरली गेली तर निश्चितच शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल। मी गुणवंत वर्ग गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती धारणी अंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या 167 शाळा आहेत। 167 शाळांमध्ये मंजूर पदे 733 असून केवळ कार्यरत शिक्षक 449 आहे। ही फार मोठ्या प्रमाणात कमी शिक्षक असल्यामुळे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी 2दा कंत्राटी शिक्षकाची भरती केली। त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी फार मोलाचं सहकार्य मिळालं आणि नियमित शिक्षकाची जर भरती शासनाने केली तर मेळघाटातील विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल। धामणगाव रेल्वे शहरात विजयाचा उत्सव पाहायला मिळालाय। नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आलाय। कॉटन मार्केट चौकात ढोल ताशे, आतिषबाजी आणि हजारोंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय। नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत एक हाती विजय मिळवत डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का नगराध्यक्षपदी निवडून आल्या। या ऐतिहासिक विजयानंतर शहरातील कॉटन मार्केट चौकात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। शुभम जयस्वाल व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या सत्कार कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांची लाडूने तुला तर नगरसेवक जगदीश रॉय यांची जलेबीने तुला करण्यात आली। यावेळी नगर परिषदेतील सर्व 20 नवनिर्वाचित नगरसेवकांचा शॉल, श्रीफळ व महाहार घालून जंगी सत्कार करण्यात आला। तसेच निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे यांचाही मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला। कार्यक्रमात दरम्यान ढोल ताशांचा गजर, आतिषबाजी आणि जल्लोषामुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता।
भारतीय जनता पक्षाच्या महिला पुरुष कार्यकर्ते तसेच नागरिक हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का म्हणाल्या, जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व नागरिकांचे मनापासून आभारी आहे. धामणगाव नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील. कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांना लाडू व जिलेबीचे वाटप करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. संपूर्ण शहरात उत्साह, आनंद आणि विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. होणार आहे. येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कुठल्या पद्धतीने काम करणार आहे हे याच्यामधून अधोरेखित होणार आहे. मला स्वतःच्या लाखोलींपेक्षा, मला वाहत असलेल्या टीकेपेक्षा, माझ्यावर होत असलेल्या आरोपांपेक्षा मला माझा पक्ष महत्वाचा आहे, माझ्या पक्षाची भूमिका महत्वाची आहे आणि जनता जनार्दनाचा विकास महत्वाचा आहे. आणि म्हणून मी जरी उत्तर दिलं नाही तरी तुम्ही तुमच्या मतांमधून जनतेने भरभरून मतं आपल्या उंजळीत टाकले आणि त्या टीकांना इतकं जबरदस्त उत्तर केलं की आज पुन्हा धामणगाव नगर परिषदेने एक इतिहास घडवला आणि 100% भाजपा इथे आज आपल्या हाती घेऊन, एक हाती सत्ता आपल्या हाती घेऊन एक महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावावर एक इतिहास घडवून दाखवला. आज इलेक्शन संपलाय आणि इथूनच विरोधकांच्या टीका टिप्पणी आणि केलेले आरोपही आम्ही इथे सोडून चाललो आहे. आम्ही तेव्हाही उत्तर दिलं नव्हतं आणि हे जे मी बोलून राहिली हे माझे सगळे नगरसेवक, आपले सगळे कार्यकर्ते यांच्या वतीने मी जबाबदारीने ते बोलून राहिली आहे. ज्या टीका टिप्पण्या झाल्या, ज्या तक्रारी आमच्यावर, आरोप आमच्यावर झाले ते सगळे विसरून आमचे सगळे नगरसेवक आणि मी स्वतः, आमचे सगळे कार्यकर्ते हे जनता जनार्दनाच्या सेवेसाठी आजन्म इथे तत्पर राहणार आहोत हा शब्द आम्ही तुम्हाला इथे देऊन राहिलो. कुठल्याही सामान्य व्यक्तीला त्याच्या लहानशा कामासाठी ताटकळत राहता कामा नये, त्या भूमिकेने आम्ही नगर परिषदेमध्ये काम करू हा मी इथे आज सर्वांना शब्द देते. आपलं कुठलंही छोटं काम असो आपण ते नगर परिषदेमध्ये आणाच, पण कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे, जो माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, जो माणूस कधी कधी लहान लहान गोष्टी असतात त्याला आपला रोज पाडून येणं परवडत नाही, त्याला काही काम असते, अशा वेळेस कुठल्याही शेवटच्या घटकाचं काम हे आपल्या हलगर्जीपणामुळे राहू नये किंवा आपल्या दुर्लक्षितपणामुळे राहू नये याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याची, आपल्या नगरसेवकाची आणि माझी सुद्धा असेल. भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य नेहमीच राहिलेलं आहे, पथ अंत्योदय. समाजातल्या शेवटच्या घटकाचा विकास या विजननी भारतीय जनता पार्टी नेहमी काम करत आलेली आहे. आणि विरोधकही शिल्लक जर धामणगावच्या जनतेने ठेवला नाही म्हणजे धामणगावच्या जनतेला भारतीय जनता पार्टीवर किती विश्वास आहे ही जबाबदारी आहे, ही सत्ता नाही आहे फक्त, ही जबाबदारी आहे, ही कार्यकर्त्यांना आणि आम्हाला सगळ्यांना समजून राहिला आणि त्या पद्धतीने आम्ही नक्कीच वागणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये धामणगावचा जो विकास आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात होत आला त्याच विकासाला पुन्हा जास्त गतीने समोर नेऊन या धामणगावचा पुन्हा एकदा चेहरा मोहरा पालटून टाकू हा आज मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शब्द देते आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. एकूणच धामणगाव रेल्वे शहरात नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या विजयानिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता नागरिकांना अपेक्षा आहे की हा विश्वास विकासाच्या कामातून सार्थ ठरेल. धारणी तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत संपूर्ण गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर तसेच ग्रामपंचायत हद्दीतील परिसर स्वच्छ करण्यात आला. या कार्यक्रमास गाव सचिव संदीप पाटोरकर, सरपंच प्रेमलता भिलावेकर, उपसरपंच मयूर मालवीय यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शासकीय कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री पंचायत राज आणि अभियान अंतर्गत टिंगरिया आणि दहेंडा येथे वनराई बंधारा उभारण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी कुसुमकोट बुजुर्ग गावात स्वच्छता अभियान नियमितपणे राबविण्यात येईल अशी ग्वाही गाव सचिव संदीप पाटोरकर, सरपंच प्रेमलता भिलावेकर, उपसरपंच मयूर मालवीय, टिंगऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल पटेल, उपसरपंच घनश्याम धुर्वे तसेच रोजगार सेवक वीरेंद्र सावळकर यांनी दिली. या उपक्रमामुळे गाव स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याचा संदेश देण्यात आला. नागपूर शहरातील पाचपावली परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाईत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं मोठ्या प्रमाणात चरस जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना राणी दुर्गावती इंग्रजी प्राथमिक शाळेच्या गेट समोर शैतान चौक, वैशाली नगर, पाचपावली येथे एक सिल्वर रंगाची हिरो होंडा सिटी कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे आढळून आले. कारच्या बाजूला 30 ते 35 वर्ष वयोगटातील एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांना पाहताच तो इसम पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. तपासात आरोपीने आपले नाव दर्शन श्याम चरडे, वय वर्ष 30, राहणार यशोधरा नगर असे सांगितले. पंचासमक्ष अंग झडती व वाहनांची झडती घेतली असता आरोपीच्या जीन्स पॅन्टच्या खिशात 2 प्लास्टिक पन्नीमध्ये 18.250 ग्रॅम वजनाची चरस आढळून आली, जिची अंदाजे किंमत 91,250 रुपये इतकी आहे. यासह आरोपीकडून एक मोबाईल फोन आणि होंडा कंपनीची सिटी कार असा एकूण 5,03,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने चरस बाळगत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत. अगदी बरोबर आहे. डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना सैतान चौक ते अशोक चौकाच्या बाजूला या ठिकाणी काही पोरं गांजा चरस पित आहे अशी माहिती मिळाली. माहिती मिळाल्यावर सेकंड PI श्री युनुस शेख आणि सोबत डीबी पथक नाना भोगे, इम्रान मेनेवार, संतोष आणि शेंद्रे, गगन यादव या लोकांनी त्याला छापा घालून पंचासमक्ष ताब्यात घेतले. त्यांच्याकडे जवळपास 18 ग्रॅम चरस मिळाला आणि एक मोबाईल, एक होंडा सिटी असे टोटल जवळपास 5,03,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्याला मान्य न्यायालयात हजर करून PCR घेण्यात आला. नेमकं तो चरस कुठून आणला त्याबाबतीत अधिक विचारपूस सुरू आहे. बरोबर आहे. दर्शन श्याम चरडे म्हणून आहे, पिवडी नदी यशोधरा एरियाचा आहे तो. त्याच्यावर या अगोदर एक गुन्हा आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशाच कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागपूर शहरात अनैतिक मानवी वाहतूक आणि देह व्यवसाय विरोधात पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतनं सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने मोठी कारवाई केली आहे. इमामवाडा परिसरात छापा टाकत एका महिलेच्या घरातून देह व्यवसाय चालवला जात असल्याचा पर्दाफाश झाला असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून मानवी तस्करी व व्यावसायिक लैंगिक शोषणाचे जाळे उखडून टाकण्यासाठी नागपूर शहरात ऑपरेशन शक्ती राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 24 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गुन्हे शाखेने अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील तेलीपुरा सिरसपेठ नित्यानंद मंदिराजवळ एका घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात एक 46 वर्षीय महिला आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना देह व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आले. आरोपी महिला पीडित महिलेकडून जबरदस्तीने देह व्यवसाय करून घेत असल्याचे समक्ष निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका पीडित महिलेची सुखरूप सुटका केली. तसेच आरोपीच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण अंदाजे 11,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी विरोधात पोलीस ठाणे इमामवाडा येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम 143(2)(3) सह अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम 3, 4, 5 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत.
आमचे गुन्हे शाखेचं ASTOच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिरसपेठ तेलीपुरा या ठिकाणी एक अवैध मानवी व्यापाराचं एक माहिती होती. त्या अनुषंगानं आमच्या PI तोडासे हे जे ASTOचे इन्चार्ज आहेत त्यांनी आणि त्यांच्या पथकानं पूर्णपणे सापळा रचून त्या ठिकाणी छापा घातला असता सदर गोपनीय माहिती ही बरोबर असल्याचं आढळून आलेलं आहे. त्या ठिकाणी एक महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. ती दुसऱ्या महिलांना आमिष दाखवून असे अनैतिक व्यापार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत असल्याचं पण निदर्शनास आल्यामुळं त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन इमामवाडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या महिलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास इमामवाडा पोलीस स्टेशन करत आहे. नागपूर शहरात मानवी तस्करी आणि देह व्यवसायाविरोधात पोलीस प्रशासनाने घेतलेली ही ठोस कारवाई असून अशा अवैध धंद्यांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यशोधरा नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडणी न दिल्याच्या रागातून एका चहा विक्रेत्यावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना 25 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. यशोधरा नगर परिसरात चहाचा व्यवसाय करणाऱ्या एका विक्रेत्याकडे काही गुंडांनी चाकूचा धाकावर खंडणी मागितली. मात्र चहा विक्रेत्याने खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चाकूचा वापर करण्यात आल्याने या हल्ला जीवघेणा असल्याचे सांगितले जात आहे. पीडित कुटुंबियांच्या माहितीनुसार या आरोपीकडून याआधीही या परिवाराला वारंवार धमक्या देण्यात आल्या होत्या आणि त्रास दिला जात होता. घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेबाबत अधिक माहिती पीडित व्यक्तीच्या मुलाने दिली आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत न्यायाची मागणी केली आहे. रवि कुमार सुदामा बघेल, चाय की दुकान चलाने वाले मेरे पिताजी है. ये लोग हमेशा जब देखो जब रात में दिन में कभी भी आके मेरे पिताजी को धमकी देते, मुझे भी धमकी देते जान से मारने की. पैसे मांगते हमारे से, मालूम नहीं किस चीज़ के पैसे मांगते ये लोग. हमारे भाई को मारने को 5 साल हो गए. इसके पहले भी ये लोग घरों में आते हैं रात रात को, दिन में कभी भी कोई समय भी आते हैं लोग पैसे मांगते हमारे से. आज आके मेरे पिताजी को मारे इन लोगों ने. चाय वाय की दुकान फेंक डाले इन लोगों ने हमारी. नहीं, ये झूठ है. चाकू भी था उनके पास में, दांत टूट गए मेरे पिताजी के. सर में भी मार है, हाथ में भी मार है. ये सेबू है और उसके साथ में और 2-4 लोग हैं. रवि कुमार सुदामा बघेल, विनोबा भाईनगर, ईटा भट्टा चौक, सुदामा झाड़ू बघेल. पुलिस प्रशासन से यही मांगे कि इनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए. मेरे पति दुकान चलाते हैं ठेला में, चाय की दुकान, चाय का नाश्ता, आलू पोहा चाय की दुकान है. ये लोग जब देखो जब आते हैं और मेरे पति से धमकी देते हैं कि तू पैसे दे. मेरा पति बोलता है मैं काय के पैसे दूं. तो बोलते तेरे बेटा ने पैसे लिया है, छोटे बेटा का इन लोगों ने मर्डर करे है. तब भी ये लोग बंद थे, बहुत झनी थे ये लोग. 6 लोग अरेस्ट हुए सर. इसके बाद में ये लोग बाहर रहे. बाहर रहने के बाद में वो लोग जो अंदर थे वो छूट के आए हैं और ये लोग हमसे पैसे वसूल कर रहे हैं कि हमको पैसे दो. अभी मेरी मांग ये है कि इनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई करी जाए, जो कि मेरे घर में ये लोग न आवे. मैं अकेली रहती हूँ यहाँ मेरे बेटा के साथ में, मेरे पति के साथ में. ये रात में आके शटर ठोकते हैं, दिन में आके गाली गुप्तार करते हैं, तूने रात में शटर क्यों नहीं खोला, हमने आवाज़ दी है तो. अभी चाय की दुकान में मेरे पति चलाते थे दुकान, इन लोगों ने सब फेंक फाक करे, मेरे पति को मारे, दांत तोड़ डाले, चाकू मारे, हाथ में भी घाव है, मुंह में भी घाव है और बोलते तेरे को भी मारेंगे, तेरे बेटे को भी जान से मारेंगे. यशोधरा नगरमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस प्रशासन या प्रकरणात नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वनदेवी चौक परिसरात गुरुवारी दुपारी एक दुर्दैवी अपघात घडला असून अनियंत्रित ई-रिक्षा पलटून चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 25 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास वनदेवी चौक येथे अचानक एक ई-रिक्षा अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटली. या अपघातात ई-रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमी चालकाला उपचाराकरिता नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
रविकुमार सावतकर यांना दिली असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या अपघातामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. ई रिक्षाच्या वाढत्या संख्येमुळे व वेगावर नियंत्रण नसल्याने अशा अपघातांची संख्या वाढत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. आम्ही डीओ अधिकारी असताना आम्हाला पोलीस कॉन्स्टेबल यांचा फोन आला की सर वंदे रोडवर एक अपघात झालेला आहे. जशी माहिती मिळतं आम्ही तसं आमचा स्टाफ घेऊन या ठिकाणी हजर झालो. या ठिकाणी लोकांच्या मदतीने जे मृत्यू हे होते जखमी होते त्यांना आम्ही हॉस्पिटलला पाठवलं आणि हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान ते मरण पावले अशी माहिती मिळालेली आहे. आणि जे ई रिक्षा होते हे स्वतःहून ई रिक्षा त्यांचा पलटी झालेला आहे आणि समोरील तपास आता यशोधरा पोलीस स्टेशन च्याकडून करण्यात येत आहे. नाही मरण पावले आहे ते हेड इंजुरी त्यांना. माननीय उपनी साहेब हजर आहे आणि ACP साहेब पण हजर आहे. वरिष्ठ अधिकारी सर्व आले. ई रिक्षा अपघातांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असून वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. या दुर्दैवी घटनेतील मृत चालकाच्या कुटुंबियांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतोय. नारी शक्ती म्हणजे केवळ शब्द नाही तर ती धैर्य, जिद्द आणि आत्मविश्वासाची जिवंत ओळख आहे. रामटेकच्या 2 जिगरबाज महिलांनी कारने तब्बल 22,330 किलोमीटरची भारत परिक्रमा पूर्ण करत इतिहास घडवला आहे. 84 दिवसांचा हा असाध्य प्रवास म्हणजेच प्रत्येक महिलेसाठी एक प्रेरणादायी गाथा ठरली आहे. रामटेकच्या मातीत जन्मलेली नारी शक्ती आज संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान ठरली आहे. डॉक्टर अंशुजा किंमतकर आणि लक्ष्मी मात्रे या 2 धाडशी महिलांनी स्वतः कार चालवत भारताची परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 1 ऑक्टोबर 2025 रोजी रामटेक येथून सुरू झालेली ही साहसी यात्रा तब्बल 84 दिवसांनंतर 23 डिसेंबर रोजी पुन्हा रामटेकमध्ये दाखल झाली. या कालावधीत त्यांनी 27 राज्ये, 7 आंतरराष्ट्रीय सीमालगतचे भाग आणि 3 समुद्री मार्गांचा प्रवास केला. भारत परिक्रमा भारत के रंग नारी के संग या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश होता महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, नारी सक्षमीकरणाचा संदेश देणे आणि भारताचे सांस्कृतिक वैविध्य अनुभवणे. या प्रवासात त्यांनी जगातील सर्वात उंच मोटार योग्य रस्ता उमलिंगला 20,000 फूट तसेच खारदुंगला 18,000 फूट यांसारखे अतिदुर्गम दर्रे पार केले. थार वाळवंटातील उष्णता, हिमालयातील बर्फाच्छादित रस्ते, 0 अंशाखालील तापमान, नेटवर्क विरहित भाग आणि आंतरराष्ट्रीय सीमालगतचा प्रवास प्रत्येक आव्हान त्यांनी धैर्याने पेलले. डॉक्टर अंशुजा किंमतकर या वैद्यकीय व्यावसायिक, लेखिका आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स धारक तर लक्ष्मी मात्रे या उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या आहेत. स्टेरिंग हिच्या हातामध्ये होती आणि रस्ता असा निमुळता होता की जर स्टेरिंग अशी पलटली तर आमची गाडी जाईल आणि आम्ही जाईल हे आमच्या डोक्यामध्ये आधीच चालू होतं. पण अंशुने सगळं सांभाळून घेतलं आणि अशा बऱ्याच कठीण प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत. महिलांसाठी काय मेसेज द्याल? महिलांसाठी तर हेच म्हणेन की बघा, घर संसारामध्ये लागल्या तर स्वतःमध्ये जे गुण, कला, कौशल्य आहे ते विसरून जाऊ नका आणि एक पाऊल समोर टाका आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढवा, आत्मविश्वास वाढवा आणि आम्ही जो पराक्रम केला तसा नको करा, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा करा. घरच्यांची किती तुम्हाला आठवण आली या प्रवासात? बघा, हा प्रश्न खूप हे आहे. आम्हाला जेव्हा जायचं होतं तेव्हा आम्ही मनामध्ये हे ठाणून घेतलेलं होतं की हा प्रवास होतपर्यंत परिवाराच्या जास्त अटॅचमध्ये राहायचं नाही. कारण की भावना ज्या असतात मुलांबद्दल, घरच्यांबद्दल, तर त्या बाईंच्या मनामध्ये एक वेगळ्या असतात. आम्हाला भारत परिक्रमा ही करून दाखवायची होती आणि चांगल्यारीत्या करून दाखवायची होती. प्रवासादरम्यान अनेक वेळा जीवावर बेतणारी परिस्थिती आली, मात्र ध्येयावरचा विश्वास आणि आत्मविश्वास कधीही ढळला नाही, असे दोघींनी सांगितले. प्रवास पूर्ण झाल्यानंतर नागपूरच्या 0 माईल आणि रामटेकच्या गांधी चौकात त्यांचे ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. विविध सामाजिक संस्था, पत्रकार संघटनांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. नमस्कार, मी डॉक्टर अंशुजा किंमतकर. आम्ही भारत के रंग नारी के संग हा एक्सपिडिशन 1 ऑक्टोबर 2025 पासनं सुरू केला आणि आज आमचा 84 डे आहे
आमच्या भारत परिक्रमेचा. आम्ही आमच्या या परिक्रमेमध्ये 27 राज्यांमध्ये फिरून आलो आहे. शिवाय 6 इंटरनॅशनल बॉर्डर्स पण गेलो आहे. शिवाय जगातला सगळ्यात उंच मोटरेबल रोड जो आहे तो आहे 19,024 फुटावर. तिथे आम्ही महाराष्ट्रातल्या 2 पहिल्या महिला आहोत जिथे पोहोचलो आहे कार घेऊन. नंतर जगातलं दुसरं मोटरेबल खरदुंगला पास आहे, मोटरेबल रोड आहे, तो आहे 17,987 फीटावर. तिथेसुद्धा आम्ही आमची कार घेऊन पोहोचलो आहे. बर्फामधनं गाडी चालवली, नदीमधनं गाडी चालवली, पहाडांवरनं गाडी उतरवली. आमची गाडी 4x4 नसूनसुद्धा आम्ही पूर्ण ही आमची ॲडव्हेंचरस ट्रिप राहिली नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टची. आणि जगातलं एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे खैबुल निमझो, तिथे व्हिजिट केली आम्ही. ही भारत परिक्रमा केवळ प्रवास नाही तर आजच्या आणि उद्याच्या पिढीतील महिलांकरिता एक जिवंत प्रेरणा गाथा आहे. रामटेकच्या या 2 लेकींनी संपूर्ण देशाला एकच संदेश दिला आहे: स्वप्न पहा, धैर्य ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी निघा. अकोला वाशिम महामार्गावरील सावरखेड टोल नाका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मालेगाववरनं अकोल्याकडे येणाऱ्या वाहनधारकास किरकोळ कारणावरनं टोल कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण करत लाठ्या काठ्यांचा वापर केला आहे. इतकंच नव्हे तर या मारहाणीत संबंधित वाहनधारकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या टोल नाक्यावर यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्याचे बोलले जात असून कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अकोला वाशिम महामार्गावरील सावरखेड टोलनाका इथे मालेगाववरून अकोल्याकडे येणाऱ्या एका वाहनधारकाला शिल्लक रकमेच्या कारणावरून टोल कर्मचाऱ्यांशी वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वाहनधारकावर थेट लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. मारहाण करताना संबंधित वाहनधारकाच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावण्यात आल्याचा आरोप पीडिताने केलाय. घटनेनंतर टोल नाक्यावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. महत्वाची बाब म्हणजे या सावरखेड टोल नाक्यावर या आधीही वाहनधारकांशी वाद, मारहाण आणि नियमबाह्य वसुलीचे प्रकार घडल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. शासनाने घालून दिलेले नियम पायदळीत तुडवत कंत्राटदार मनमानी कारभार करत असल्याचा आरोप वाहनधारकांनी केलाय. या टोल नाक्यावर नियम, शिस्त किंवा सुरक्षेचे कोणतेही निकष पाळले जात नसल्याचे चित्र समोर येत असून सामान्य वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सावरखेड टोल नाक्यावरील ही घटना अत्यंत गंभीर असून या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का आणि टोल नाक्यांवरील मनमानी कधी थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात शेतकऱ्यांच्या अडचणी पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. गहू आणि हरभरा पिकाकरिता अत्यावश्यक असलेल्या युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून काही कृषी केंद्र संचालकांकडून युरिया खत देण्यास टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे कारंजा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संतापात असून कृषी विभागाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर गहू आणि हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली आहे. या पिकांच्या वाढीसाठी युरिया खत अत्यंत आवश्यक असताना कारंजा शहर व तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खताचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. कारंजा शहरात तब्बल 25 ते 30 कृषी सेवा केंद्र असतानाही एकाही केंद्रावर युरिया खत उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही कृषी केंद्रांमध्ये युरिया खत उपलब्ध असून सुद्धा कृषी केंद्र संचालक शेतकऱ्यांना खत देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. यामुळे गहू पिकाला वेळेवर खत न मिळाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ युरिया खत उपलब्ध करून द्यावे अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच काळ्या बाजारात विक्री होत असलेल्या युरिया खतावर नियंत्रण ठेवून दोषी कृषी केंद्र संचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत तालुका कृषी अधिकारी भोसले यांनी सर्व कृषी केंद्रांच्या गोडाऊनची पाहणी करावी. जर कुठे युरिया खत साठवणूक करून शेतकऱ्यांना नाकारले जात असल्याचे आढळल्यास संबंधित कृषी केंद्राचे परवाने रद्द करावेत अशी मागणी संतप्त शेतकरी वर्गाकडून होत आहे. मागील आठवड्यात सिटी न्यूजने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर काही प्रमाणात युरिया खत उपलब्ध झाले होते, मात्र पुन्हा एकदा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी सिटी न्यूजकडे आपली व्यथा मांडली आहे. शेतकरी माझ्यावर जमीन आहे.
आणि 9 जागा पेरल्या. 8 दिवसावर आम्ही खताला फिरून आलो हिऱ्यासाठी. मागच्या आता DAP फिरलो, DAP नाही भेटलं. आता द्यायला आलो आम्ही. हिऱ्या 5-7 रुपये फिरलो आम्ही. साहेब 2 दिवस सांगून राहिले ते रोज म्हणजे 2 दिवसांनी. आता हिऱ्याचा गव्हावर फरक पडला, पिवळा झाला गहू. आता काय करू आम्ही कास्तकारांना? आता हे साहेब म्हणजे कोणी म्हणजे 2 दिवस थांबा, आम्ही याला 2 दिवस साहेब बसू राहिले दुकानावर. निरा कुठे बुरू राहिले आम्हाला त्रास देऊ राहिले कामला. पुरा त्रास. तुम्ही या तरी जमीन वावरात येऊन पहा, गहू पहा. हिऱ्यासाठी हिऱ्या पाहिजेच ना. कास्तकार काय करू? हिऱ्या काय करून राहिले? दुप्पलमध्ये करून राहिले लोक. दुप्पलमध्ये उघडलं साहेब. आता साहेबाला आपल्या कुठे जायचं कलेक्टरच्याकडे कलेक्टरच्याकडे हो. रोजच तेच चक्कर आहे. पिंपरी मोकळमध्ये आहो आम्ही. 3 दिवसावर आम्ही 8 दिवस चक्कर मारून आलो. पेट्रोल पाणी वाया चालू. आम्ही कोणती दुकान में गए आम्ही साईबाळ जवळ गेलो आम्ही. आता ते थांबा म्हणजे त्याजवळ आला. 8 दिवस झाले. 8 दिवस बाद आलो. थांबा म्हणजे 2 दिवस. एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असताना दुसरीकडे युरिया खतासारख्या मूलभूत गरजेसाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो आहे. या गंभीर प्रकरणाकडे कृषी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा हीच अपेक्षा आहे. नवरा की नराधाम, लग्नाचं नातं की मृत्यूचा सापळा. गोंदियामधनं एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्दयी पतीने तिला जंगलात नेऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वेळीच नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरबाग तालुक्यातील जांभळी एलोडी परिसरात एक संतापजनक आणि अमानवी घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारुती मोडकू ठाकरे वय वर्ष 61 राहणार जांभळी या पतीने पत्नी सीताबाई मारुती ठाकरे वय वर्ष 55 यांना जंगलात नेऊन प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. 22 डिसेंबर रोजी दोघे बोंडे गावावरून मोटरसायकलने परतत असताना चिसगड धाबे पवनी मार्गावरील खडीघाट जंगल परिसरात पत्नीने अचानक मोटरसायकल जंगलाच्या दिशेने वळविली. त्यानंतर चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सीताबाईंनी जीव वाचविण्यासाठी जोरजोरात आरडाओरडा केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि मोठा अनर्थ टळला. गंभीर जखमी अवस्थेत सीताबाईंना ग्रामीण रुग्णालयात नवेगाव बांध येथे तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नवेगाव बांध पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक अमोल भोसले आणि पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करून आरोपी पतीला अटक केली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खुनाचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना केवळ गुन्हा नसून समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. महिलांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का, असा सवाल आज संपूर्ण परिसरातून उपस्थित केला जात आहे. संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कबड्डी स्पर्धांनी क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. चुरशीच्या लढती, थरारक क्षण आणि प्रचंड जल्लोषात पार पडलेल्या या स्पर्धेत मसोला संघाने दणदणीत विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त कामरगाव येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला परिसरातील क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोकराव डोंगरदिवे, माजी समाज कल्याण सभापती वाशिम जिल्हा परिषद हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर डोईफोडे, माजी उपजिल्हा परिषद सदस्य, धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार भरत लसंते, डवले पाटील तसेच गावच्या पोलीस पाटील संगीताराव त्यांची उपस्थिती लाभली होती. या कबड्डी स्पर्धेत अनेक नामांकित संघांनी सहभाग घेतला. प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा ठरला. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा टिकून राहिल्याने प्रेक्षकांनी खेळाडूंना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले. अंतिम फेरीत मासोला संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. पुन्हा येथील जमुने पटकीला संघाने द्वितीय क्रमांक तर संत गाडगेबाबा क्रीडा मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे वितरित करण्यात आली. या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, खेळाडू आणि संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरले. संत गाडगेबाबा यांच्या विचारांना क्रीडा माध्यमातून अभिवादन करत आयोजित करण्यात आलेली ही कबड्डी स्पर्धा निश्चितच युवकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. खेळातून एकोपा आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश या स्पर्धेतून देण्यात आलाय. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत
बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, JTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला राळसा सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा NST सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर NST सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.